विद्यार्थ्यांनो, 23 फेब्रुवारी रोजीचं हे नगर परिषद प्रशासन संचालनालय म्हणजे नगरपालिका जी भरती आहे त्या अनुषंगाने हे अपडेट आला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहे आणि एकूण जागा किती रिक्त आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. लक्षात घ्या, प्रति जिल्हा सहआयुक्त म्हणजे जेवढेही जिल्हा सहआयुक्त आहेत त्यांना हे पत्र काढलेलं आहे. विषय काय आहे तर राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व ड रिक्त पदभरती प्रक्रियेबाबत. तर लक्षात घ्या, जिल्हा संयुक्त आयुक्त कार्यालयाकडून दूरध्वनीद्वारे आणि सेवा प्रवेश आदेश 2024 दिनांक 20/3/2025 रोजी या ठिकाणी ती काय म्हणते की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायतीमधील गट क आणि गट ड, लक्षात घ्या, ही जी पदे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामधून भरली जातात आणि बाकीचे जे संवर्ग सेवा आहेत, बरोबर, त्या भरती विद्यार्थी मित्रांनो आयुक्त कार्यालयाकडून केल्या जातात. याकरता स्थायी रिक्त पदांची सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्यात कळवण्यात आले आहे. संदर्भ क्रमांक 2 बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सोबत जोडलेल्या सेवा प्रवेश आदेश 2024 दिनांक 20/3/2025 रोजीचा आदेश व शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सरळ सेवा पदभरतीची नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तर लक्षात घ्या, ज्या संघटना आहेत संघटनेकडून विद्यार्थी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात उशीर का होतोय, जिल्हा महोदयांकडून वारंवार निवेदनं दिले जात आहेत, त्या धर्तीवर आता DMA कडून जोरात या ठिकाणी प्रक्रिया राबवली जात आहेत. तर जिल्हा आणि रिक्त पदे किती त्याविषयी सुरुवातीला माहिती घेऊयात. नागपूर विभाग जो आहे त्यामध्ये रिक्त पदे आहेत गट क ची 352, गट ड ची 88 म्हणजे एकूण 440 पदे. अमरावती विभाग जिल्हा 70, 30, एकूण 100. अकोला जिल्हा गट क च्या 48, गट ड च्या 27 आणि रिक्त पदे 75. वाशिम जिल्हा 35 आणि 14. त्यानंतर एकूण रिक्त पदे आहेत 49. यवतमाळचे गट क 98, गट ड 51, एकूण 149. बुलढाणा 79, 35, एकूण 114. आपण कोणत्या जिल्ह्याचे आहेत खाली कमेंट करा, जेणेकरून कळून येईल की किती विद्यार्थी व्हिडिओ बघतायत आणि ते कोणत्या पर्टिक्युलर जिल्ह्याचे आहेत. आपण ज्या जिल्ह्याचे आहात तो खाली कमेंट करायचा आहे. त्यानंतर अमरावती विभाग एकूण 330, 157 आणि एकूण किती झालं 487 अमरावती विभागामध्ये एवढे या ठिकाणी. त्यानंतर धुळे, ते अशा पद्धतीने नागपूर विभाग जर घेतला तुम्ही तर नागपूर विभागामध्ये 352, 88 आणि 440 आहे. त्यानंतर जिल्हावाईज खाली दिलेलं आहे. त्यानंतर अमरावती विभाग 330, 157 आणि 487. त्यामध्ये धुळे 28, 1, 29. त्यानंतर अहिल्यानगर 125, 7, 132. नाशिक 83, 0, 83. जळगाव 124, 0, 124. नंदुरबार 43, 0, 43 आणि नाशिक विभागामध्ये एकूण 403, 8 आणि 411. त्यानंतर संभाजीनगर 68, 23 आणि 91. त्यानंतर बीड 117, 40, 157. परभणी 46, 30, 76. जालना 56, 15 आणि 71. यानंतर पालघर जिल्हा, आता कोकण विभाग बघतोय. पालघर जिल्ह्यामध्ये 48, 3, 51. रत्नागिरी 27, 8, 35. ठाणे 27, 9, 36. रायगड 24, 25, 49. सिंधुदुर्ग 13, 16 आणि 29. कोकण विभागामध्ये गट क चे 139 एकूण जागा रिक्त आहेत. त्यानंतर गट ड चे 61 आणि एकूण रिक्त पदे किती तर 200. त्यानंतर पुणे विभाग कोल्हापूरमध्ये 33, 10, 43. सोलापूर 68, 27, 95. सांगली 83, 16, 99. सातारा 91, 30, 121. पुणे 21, 33, 54 आणि पुणे विभागामध्ये एकूण 296. गट ड चे 116 एकूण 412 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर नागपूरमध्ये 95, 34, 129. 62, 20, 82. 31, 12, 43. गोंदिया 38, 1, 39. चंद्रपूर 67, 17, 84. गडचिरोली 59, 4 आणि 63. यानंतर धाराशिव 152, 297, 449. त्यानंतर हिंगोली 40, 11, 51. लातूर 58, 12, 70. नांदेड 94, 129, 223. छत्रपती संभाजीनगर विभाग 731, 557 आणि 1188. एकूण जर गोषवारा घेतला, सर्व विभाग जर मिळून घेतले तर 21, 51, 987 आणि 3138 इतक्या जागा रिक्त आहेत. आता आपण म्हणत असाल की लक्षात घ्या, पदभरती कधी येईल. पदभरती तुमची लवकरच होणार आहे आणि आजपासून तुम्ही तयारीला लागायचे. सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या, तुमचा एक्झामचा पॅटर्न फिक्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलं जाणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी विचारलं जाणार आहे आणि
त्यानंतर मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, ॲप्टिट्यूड आहे आणि जिल्हा विशेष. त्यानंतर या सर्वांसाठी आपण सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट आणि TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न या सर्वांच्या PDF फाईल सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट आणि मल्टिपल अटेम्प्ट जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट देखील आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती आहे 499, परंतु ऑफरमध्ये फक्त 400 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करत आहोत. आणि जे तुम्ही टेक्निकल पदाकरिता फॉर्म भरणार आहे त्या टेक्निकल पदाचं वेगळं कोर्स आणणार आहे. नॉन टेक्निकलचा तुम्ही कोर्स आजच परचेस करा, तयारीला लागा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि लक्षात घ्या, चालू घडामोडीला देखील खूप सारं वेटेज या ठिकाणी परीक्षेत विचारले जातं. आणि चालू घडामोडी हा असा टॉपिक असतो ना की ज्याला त्यामध्ये मार्क मिळतात तोच त्या ठिकाणी रँक काढतो. आणि चालू घडामोडी एकाएकी म्हणजे परीक्षा आली आणि चालू घडामोडीचे प्रश्न बघितले असं होत नाही. दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याकरता चालू घडामोडीसाठी आपण डेली करंट अफेअर हे यूट्यूब चॅनल तयार केलं आहे, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ येत असतो, ज्यामध्ये 10 प्रश्न स्पष्टीकरणासोबत आणि सोबत फॅक्ट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे त्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे. आणि लक्षात घ्या, आपण एक व्हॉट्सअप चॅनल देखील चालू केलं आहे, डेली करंट अफेअर, ज्यावर आपण डेली करंटचे क्यूज देखील त्या ठिकाणी घेऊन येत असतो. त्यामुळे हे जे दोन्ही अभ्यासाचे चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लक्षात घ्या, अभ्यासाचं जे गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहे ना तर ते लगेच आपण घेतलं पाहिजे. यूट्यूबवर आल्यानंतर या पिक्चरचा रिव्ह्यू, त्या पिक्चरचा रिव्ह्यू किंवा इतर गोष्टी आपण करत असतो, परंतु अशाच वेळेस आपण जर चांगल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक केला, त्याच्या जर नोटिफिकेशन दिवसात आल्या तर व्हिडिओ बघण्याकरिता 15 ते 20 मिनिटं जातील, परंतु डेली बेसिसवर व्हिडिओ बघितले तर तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच भर त्या ठिकाणी पडत असते. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे, त्याच पद्धतीने हळूहळू अभ्यास करत चला, तुम्हाला त्याचा फायदा नंतर तुम्हाला बघायलाच भेटणार आहे. भले तुम्ही कोर्स घेऊ नका, परंतु चॅनलला सबस्क्राईब करा डेली करंट अफेअर. आणि त्यावर जेवढे करंट अफेअरचे व्हिडिओ आले, जसे की जानेवारी 2026ची प्लेलिस्ट आहे, फेब्रुवारीची प्लेलिस्ट आहे, तर तुम्ही एकदा बघून घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. आणि तुम्हाला जर आजपासून तयारी करायची तर हा जो नॉन टेक्निकलचा जो कोर्स आहे तो देखील तुम्ही घेऊन टाका, त्याचा तुम्हाला परीक्षेत फायदाच होणार आहे. जेव्हा एक्झाम येईल तेव्हा तयारी करू असं करण्यापेक्षा आजच परचेस करा. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करा. आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा. तुमचं थँक्यू कमेंट आम्हालाही मोटिवेशन करतं की असेच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लगेच विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबतोय आणि जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.